प्रयत्न करतो की त्या पत्रकार परिषदेत आपण विचारलेले काही प्रश्न त्याला आम्ही काही दिलेली उत्तरं याची आठवण आपल्या सर्वांना करून द्यायची होती। त्या 1.5 वर्षापूर्वी आम्ही असं सांगितलं होतं की आम्ही एक असं परिपूर्ण हॉस्पिटल आणण्याच्या विचारात आहोत जे धुळ्यातल्या सर्व रुग्णांना ज्यांना मुंबई पुण्याला वेगवेगळ्या उपचारांसाठी जावं लागतं त्या सर्व उपचारांची सोय धुळ्यात करावी आणि ते धुळ्याच्या जनतेला आर्थिकदृष्ट्याही परवडणाऱ्या खर्चात व्हावं असा आमचा प्रयत्न राहणार आहे। त्या काळी आम्ही प्लास्टिक सर्जरी ही नवीन ब्रांच धुळ्यात चालू केली होती। त्यानंतर या 1.5 वर्षाच्या कालांतराने आम्ही हॉस्पिटलमध्ये बदल बरेच केले। हॉस्पिटलमध्ये एक नवीन ऑपरेशन थिएटर चालू केलं आहे जे लॅमिनार एअरफ्लो असं इक्विप्ड आहे। आमचा ICU जे 8 बेडचं होतं ते 17 बेडचं केलं। हॉस्पिटल्समध्ये जनरल वॉर्ड्सची सोय कमी होती, स्पेशल रूमची सोय कमी होती, त्या सोयीसुद्धा बिल्डिंगमधल्या गोष्टी ज्या माणसाला बदलता येतात। पण सर्वात महत्त्वाचा बदल जो आम्ही 1.5 वर्षाच्या काळात केला आहे की 3 अतिशय तज्ज्ञ अशी लोक पूर्ण वेळ धुळ्याच्या सेवेसाठी आली आहे। धुळ्यात येणारा पूर्ण वेळ पहिला कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मनोज पटेल सर हे जे KEM मधून आले त्यांना ते आपल्या हॉस्पिटलला पूर्ण वेळ सेवा देतात आणि 24 तास अवेलेबल असतात। धुळ्यातला पहिलं कार्डिओथोरॅसिक सर्जन जो हृदयाचं ऑपरेशन करू शकतो असा पहिलं पूर्ण धुळ्यामध्ये 8 ते 10 ICU आहे, पण हे ऑपरेशन फक्त आणि फक्त विघ्न अर्था सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होऊ शकतं। हा 1.5 वर्षामधला आपला प्रवास त्या करताना आम्हाला बऱ्यापैकी आर्थिक अडचणी आल्या, त्यांना मात देऊन आज आम्ही आपल्या समोर हे 3 रत्न जे धुळ्यात पहिल्यांदाच आणि काही गोष्टी म्हणजे कार्डिओथोरॅसिक सर्जरी मधला बायपासचं ऑपरेशन धुळ्याच्या इतिहासातलं पहिलं बायपासचं ऑपरेशन आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण केलेलं आहे। आणि तिसरे डॉक्टर आपल्याकडे आता आलेले आहेत ते म्हणजे न्यूरोसर्जन डॉक्टर सुबोध पाटील। डॉक्टर सुबोध पाटील यांनी सुद्धा हे पण धुळ्याचेच सुपुत्र आहेत, पूर्ण वेळ न्यूरोसर्जन म्हणून आपल्या हॉस्पिटलला अटॅच्ड आहेत। त्यांनी न्यूरोसर्जरीमध्ये स्पेशल फेलोशिप इंग्लंडमधून करून आलेले 1 वर्ष आणि त्यांचा सर्व तो तिथला अनुभव आपल्या धुळ्याच्या रुग्णांकरता ते वापरता आहेत। 2-3 मेजर ब्रेन ट्यूमरच्या सर्जरीज त्यांनी आपल्या इथे केलेल्या पण आहेत। तर असा सर्व स्पेशलिस्ट डॉक्टरांची एक टीम घेऊन आज आम्ही इथे आहोत। याच्या पुढेही आपल्याला ज्या इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी आहे, कॅन्सरची सर्जरी आहे, आपलं किमोथेरपी, रेडिओथेरपी वगैरे ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला सुरू करायचं आहे। आम्ही रिसेंटली मागच्या आठवड्यातच किडनी ट्रान्सप्लांट करता सुद्धा ॲप्लिकेशन केलेलं आहे। आपल्याला कॅडेव्हरिक किडनी ट्रान्सप्लांट अँड लाईव्ह ह्युमन किडनी ट्रान्सप्लांट करता आम्ही ॲप्लिकेशन दिलं आहे। ते सेंटर सुद्धा आपल्याला धुळ्यात चालू करायचं, पुढे चालून आपल्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांटची पण आपल्याला सोय करायची आहे। तर असा मजल दर मजल करत असं एक हॉस्पिटल आपल्याला धुळ्यात उभं करायचं आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ सर्व आजारांचा उपचार या एका छताखाली करण्याचा आमचा प्रयत्न आहे। धन्यवाद। आणि कॅथलॅब जी खानदेशातली पहिली फ्लॅट पॅनल कॅथलॅब आहे तिच्या सोबत आपण 22 तारखेला गेल्या 22 डिसेंबरला पहिलं बायपास सर्जरीचं ऑपरेशन धुळ्यात केलं आणि तेही अशा रुग्णामध्ये की जी फुफ्फुसाच्या एका दुर्धर आजाराने बेजार होती। तिचं वय 65 वर्ष होतं आणि त्यासोबत तिला हृदयाचा जोरात झटका पण आलेला। तर अशा पेशंटमध्ये अतिशय लवकरात लवकर बायपासचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं। ह्या पेशंटला दुसरीकडे नाही सांगण्यात आलेलं आहे, बायपास नाही होऊ शकत आणि त्या पेशंटचं आपण बायपास सक्सेसफुली पार पाडलं आहे। पेशंट आज फॉलोअपला येऊन गेली। तर ही खूप मोठी उपलब्धी आहे आमच्या सर्वांसाठी आणि धुळेकरांसाठी सुद्धा। त्यानंतर या वर्षाअखेरीस आपण मायट्रल वॉल रिप्लेसमेंट हे सुद्धा एक गुंतागुंतीचं ऑपरेशन ज्याच्यात हृदयाची झडपच पूर्ण आपण हृदय बंद करून हृदयाला हार्टलंग मशीनवर घेऊन पूर्ण शरीर हार्टलंग मशीनवर असतं आणि अशा याच्यात आपण त्याचा वॉल जुना जो खराब झालेला वॉल असतो तो काढून
नवीन वॉल बसवण्याची प्रक्रिया ही नुकतीच पार पडली. उद्या पेशंटला डिस्चार्ज मिळतोय. आता असे खूप सारे पेशंट्स आपल्याकडे आहेत आणि गरजू आहेत, गरीब आहेत. मुंबई, पुणे, नाशिकला कुठेही जा, बायपास म्हटलं की 2.5-3 लाख रुपये हा सगळा खर्च, हा सगळा आकडा बघितला की आधीच ज्याला अटॅक आलेला असतो तो पेशंटचा अटॅक सिव्हिअर होतो. पण आता आपण या सगळ्या सुविधा माफक दरात उपलब्ध केल्या आहेत. या म्हणजे बायपास आणि हार्ट सर्जरी सोबतच याच्यात आणखी काय काय करू शकतो, काय काय आपण नवीन देऊ शकतो, तर ते म्हणजे लहान मुलांच्या हृदयाच्या छिद्रांवरचे ऑपरेशन, तीही आपण आता इथे उपलब्ध करून दिली. तीही ऑपरेशनची सोय आता आपल्याकडे होणार आहे. त्यामुळे जे लहान मुलं आहेत त्यांचे झडपा आणि हृदयात छिद्र आहे त्यांना सुद्धा आपल्याला जे बँगलोरला वगैरे जावं लागणार तर ते आता इथेच होणार आणि ते सुद्धा अतिशय सोयीने होणार सगळ्यांच्या. हे झालं हृदय शस्त्रक्रियेबद्दल मी सांगितलं, त्याची मोठी उपलब्धी श्री विघ्नहर्ता हॉस्पिटलसाठी. आणि दुसरं याच्यासोबत आहे एक म्हणजे अतिदक्षता, अतिशय वेळेवर उपचार घेण्यासाठी रक्तवाहिन्यांचा आजार. म्हणजे रक्तवाहिनी एखादी जर ब्लॉक झाली तर तिचं जर 6 तासाच्या ऑपरेशन नाही झालं तर पेशंटचा हात किंवा पाय कापावा लागू शकतो. आता आपण ते इथेच उपलब्ध असल्यामुळे 6 तासाच्या आत ऑपरेशन केलंही, पेशंट केलेही तसे आणि पाय वाचवलाही. त्यामुळे ही एक दुसरी मोठी उपलब्धी आहे आपल्यासाठी. तिसरं महत्त्वाचं, व्हॅस्क्युलर डिसीजेसमध्ये व्हॅरिकोज वेन हा एक दुर्धर आजार आपल्या रिजनमध्ये, खानदेशात खूप जास्त आहे आणि त्याच्यासाठी विना टाक्याची लेझरची शस्त्रक्रिया आपण आता सुरू केली आहे. आणि तसं एक पेशंटही झाला, छान झाला, व्यवस्थित ऑपरेशन होतं, ते पण माफक दरात आहे. तिसरं, थोरॅसिक सर्जरी ही पण ब्रांच अजूनपर्यंत कुठेही डेव्हलप नाही मुंबई पुण्याशिवाय. त्याच्यात दुर्बिणीने शस्त्रक्रिया करण्याची सोय आपण आता इथे उपलब्ध करून देत आहोत. जे फुफ्फुसाचे आजार आहेत, फुफ्फुसाच्या शस्त्रक्रिया आहेत, त्या सगळ्या शस्त्रक्रिया आता आपण इथेच उपलब्ध असणार आपल्यासाठी नेहमी 24 तास. हे खूप कमी असतो. पहिल्या 3 तासात ते हृदयाचं फंक्शन प्रिझर्व राहतं. त्यामुळे प्रायमरी अँजिओप्लास्टी हा पेशंटसाठी एक जीवदान आहे आणि ते आपल्या हॉस्पिटलला पूर्णपणे 24 तास अवेलेबल आहे. आता रिसेंटलीच एका पेशंटला हृदयाचा तीव्र झटका आल्यानंतर आपण त्यांना अर्ध्या तासात पेशंट आपल्या इथं प्रेझेंट झाला आणि 15 मिनिटात त्यांची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी संपवली आणि पूर्णप्रमाणे पेशंट जो त्रास होत होता, चेस्ट पेन, त्याला छाती दुखणं जे होतं ते 100% पूर्ण बंद झालं. त्यानंतर पेशंटचं जेव्हा आपण इको केला तर इकोमध्ये हृदयाचं पंपिंग फंक्शन हे नॉर्मल होतं, जसंच्या तसं. याचा अर्थ आपण ते जो डॅमेज होणार होता तो आपण इको, पिडियाट्रिकचे जे प्रोसिजर्स असतात, बसूनचे हार्टचे जे झडपांचे किंवा काही होल्स असतात जन्मजात, ते सुद्धा आपण रिपेअर करतो छत्री टाकून. तर या सगळ्या उपलब्धी आपल्या हॉस्पिटलला अवेलेबल आहेत. त्या तुमच्या माध्यमाद्वारे सगळ्या धुळ्याला, आपल्या खानदेशाला माहीत पडावे ही माझी इच्छा आहे. हॉस्पिटलमध्ये अजून 2 सुपर स्पेशालिटी येत्या काही दिवसात चालू होत आहेत. त्या म्हणजे किमोथेरपी, कॅन्सर रुग्णांसाठी आवश्यक असलेली इंजेक्शन आणि गोळ्या मानस आहे. लहान आतडे, मोठे आतडे आणि पोट किंवा आपण ज्याला जठर म्हणतो यांच्या दुर्बिणीने तपासणी करणारे जे डॉक्टर आहेत ते पण आपल्याकडे पूर्ण वेळ उपलब्ध होणार आहे. यानंतर मी पत्रकारांबद्दल